फक्त 5 मिनिटांसाठी फोन हातात घेतला आणि नकळत 1 तास कसा निघून गेला हे समजलंच नाही. हे वाक्य आज आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनला आहे. यामागे डिजिटल अँक्झायटी आणि फिअर ऑफ मिसिंग आउट काम करत असतं. जगात किंवा आपल्या सोशल सर्कलमध्ये काहीतरी महत्त्वाचं घडतंय आणि ते आपल्याकडून चुकतंय, ही सततची भीती आपल्याला अस्वस्थ करत राहते. जेव्हा आपण नोटिफिकेशन्स तपासतो तेव्हा मेंदूला एक तात्पुरता आनंद मिळतो. या आनंदाच्या सवयीमुळे आपण सतत फोन अनलॉक करतो आणि स्क्रोलिंगच्या एका अशा चक्रात अडकतो ज्यातून बाहेर पडणं कठीण होत जातं. स्मार्टफोनने माहिती मिळवणं सोपं केलं असलं तरी त्याने आपल्या अवधानाचे तुकडे केले आहेत. आता आपलं लक्ष आपण स्वतः ठरवत नाही, तर स्क्रीनवर येणारा प्रत्येक मेसेज किंवा व्हिडिओ ते ठरवतो. आज घरात माणसं एकत्र बसलेली असूनही प्रत्येकजण आपापल्या फोनमध्ये गुंग असतो. अर्धा तास मोबाईलची बॅटरी नसेल तर आपण अस्वस्थ होतो, पण तासनतास शेजारी बसलेल्या माणसाशी 2 शब्दही बोलत नाही. यातूनच नात्यांमधला तो भावनिक स्पर्श आणि जिव्हारा हरवत चालला आहे. मुलांच्या बाबतीत तर ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी त्याच्या हातात फोन देणं सोपं वाटत असलं तरी त्याचे परिणाम चिंताजनक आहेत. रिसर्चनुसार या सवयीमुळे मुलांमध्ये निद्रानाश, दृष्टिदोष आणि एकाग्रतेचा अभाव अशा तक्रारी आता सर्रास दिसू लागल्या आहेत. मोबाईल आपल्याला लांबच्या माणसांशी जोडत असला तरी आसपासच्या माणसांपासून तोडत आहे, हे वास्तव आता नाकारता येणार नाही. या बदलाची सुरुवात या पहिल्या फोटोत दिसणाऱ्या मोठ्या अँटेनावाल्या 1G फोनपासून झाली. सुरुवातीला केवळ आवाजासाठी वापरलं जाणारं हे उपकरण आज एका प्रगत स्मार्टफोनमध्ये रूपांतरित झाले. या तांत्रिक बदलामुळेच आज भारताचे आर्थिक व्यवहार डिजिटल झाले आहेत. भीम आणि UPI सारख्या ॲप्समुळे खिशात रोख रक्कम नसतानाही चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत व्यवहार करणं आता सहज शक्य झालंय. शिक्षणाच्या क्षेत्रातही हीच क्रांती दिसते. दीक्षा ॲप आणि पुस्तकांमधील QR कोडमुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही जागतिक दर्जाचं शैक्षणिक साहित्य आपल्या मोबाईलवर उपलब्ध झालं आहे. मोबाईलने माहिती मिळवण्याची पद्धत बदलली असून तो अर्थव्यवस्थेचा आणि शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमुळे आता मराठी भाषेचं डिजिटल अस्तित्वही वाढलं आहे. गुगल ट्रान्सलेट आणि व्हॉइस असिस्टंट आता मराठी शब्द अधिक अचूकतेने समजू लागले आहेत. पण ही ताकद वापरताना आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. या नोडमॅपमध्ये पाहिल्याप्रमाणे आपला फोन बँक खाती, आधार कार्ड आणि वैयक्तिक माहितीच्या अनेक डिजिटल धाग्यांनी जोडलेला असतो. इंटरनेट वापरताना झालेली एक छोटी हयगय सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरू शकते. सायबर साक्षरतेचा अभाव असेल तर हीच कनेक्टिव्हिटी आपल्या आर्थिक फसवणुकीला निमंत्रण देते. तंत्रज्ञानाने आपल्याला सक्षम केलं असलं तरी सुरक्षित राहण्यासाठी तांत्रिक माहितीसोबतच सायबर साक्षरता असणं अनिवार्य आहे. ॲपलचे CEO टिम कुक यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलंय की कोणीही आमच्या फोनचा अतिवापर करावा असं आम्हाला वाटत नाही. तंत्रज्ञान माणसांना सक्षम बनवण्यासाठी आहे, त्यावर अवलंबून राहण्यासाठी नाही. आपल्या फोनमधील डिजिटल वेलबिईंग फीचरचा वापर करून आपण स्वतःचा स्क्रीन टाईम पाहू शकतो आणि तो मर्यादित करण्यासाठी टायमर लावू शकतो. पालकांसाठी पॅरेंटल कंट्रोल्स हे एक प्रभावी साधन आहे. यालाच जोड म्हणून डिजिटल डिटॉक्स करणं आवश्यक आहे. दिवसातला काही वेळ फोनपासून पूर्णपणे दूर राहून प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. आपला फोन कधी बाजूला ठेवायचा हे आपण स्वतः ठरवणं हीच तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे. 5G इंटेलिजंट विलेज आणि 6G तंत्रज्ञानाच्या या प्रवासात मोबाईलचा वापर अजूनच वाढणार आहे. हे भविष्य टाळता येणार नाही, पण ते हाताळण्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. या प्रवासात आपल्याला डिजिटल विवेक हवा आहे, अशी समज जिथे आपण तंत्रज्ञान आणि आपली मानवी मूल्य यांचा समतोल राखतो. मोबाईलला आपला डिजिटल सोबती जरूर बनवा, पण त्याला आपल्या आयुष्याचा मालक होऊ देऊ नका. हा डिजिटल विवेक अंगीकारा आणि तुमच्या स्मार्टफोनचा असा वापर करा की ज्यामुळे तुम्ही स्वतः खऱ्या अर्थाने स्मार्ट बनाल.